जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण म्हणजे JNPA बंदरामध्ये मागील काही दिवस वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते। याचा परिणाम आयात निर्यात आणि नाशिवंत मालावर होत असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या होत्या। याबाबत JNPA अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे। एकाच वेळी अनेक जहाजे आल्याने काही काळ नियोजनात व्यत्यय आला होता, मात्र जी कोंडी होती ती हाताळता येणार नाही अशी परिस्थिती बिलकुल नव्हती, असे या पत्रकार परिषदेमधून वाघ यांनी स्पष्ट केले आहे। आजचा जो प्रामुख्याने जे एक सायकलचा मिसमॅच जे झालं त्याच्यामुळे GTI आणि NSI सिटी NSI GT ला थोडंसं सायकलमध्ये चेंज झालं। त्याच्यामुळे ते ट्रक्सवाल्यांना ऍडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे 3-4 तासांचा सायकलमध्ये मिसमॅच होत होतं। त्याचं कारण असं आहे, खरं तर सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या तिमाहीमध्ये आपला जो ग्रोथ रेट आहे तो साधारणतः 11%। हा JNPA 89 ला निर्माण म्हणजे जे तयार झालं सुरू झालं त्यानंतर सगळ्यात जास्त आहे, म्हणजे एवढा कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती। आणि मागच्या महिन्यात जूनमध्ये हा जो वृद्धी दर आहे तो 15%। म्हणजे नॉर्मली JNPA आणि JNPA चे टर्मिनल जी अपेक्षा करत होती की 6 ते 7% जाईल, त्याचा डबल झालाय। आणि आम्ही काय केलंय की आपल्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना डायरेक्शन्स हे दिलेले आहेत की कोणत्याच जहाजाला नाही म्हणायचं नाही। काय होतंय की जहाज जे आपल्याकडे कंटेनर येतात त्यांना आपण एक अपॉइंटमेंट टाइम देतो, ज्याला विंडो सिस्टम म्हणतात, की त्याने तेव्हाच यायचंय जेणेकरून त्यालाही खोळंबू नये आपणही त्याला खोळंबू देऊ नये। पण पोर्ट ऑफ सिंगापूर, पोर्ट ऑफ जबेल अली, पोर्ट चायनाचे पोर्ट आणि कोलंबो पोर्ट इथे प्रचंड प्रॉब्लेम असल्यामुळे काही जहाजं कॅन्सल झाली आणि काही एकत्र आली। तर आपण सुद्धा ती कॅन्सल करू शकलो असतो एकत्र आली, पण आम्ही म्हटलं कोणालाच कॅन्सल नका करू, आपसामध्ये चर्चा करून तुमची बर्थ असेल तर बाजूच्या बर्थला पाठवा, एक्स्ट्रा काम करा। त्याच्यामुळे आम्ही कोणत्याच जहाजला परत पाठवलं। त्याच्यामुळे ते एका सरळ रेषेत जे येणार होते ते असे बंच करून यायला लागले। त्याच्यामुळे सुद्धा त्याचं इव्हॅक्युएशन करताना सातत्याने एकदमच ट्रक आल्या आणि त्याच्यामुळे त्या ट्रकचं कधी कधी क्यू झाली। पण ती क्यू सुद्धा ज्याने खोळंबा होईल किंवा आम्ही ती ज्याला आम्ही असं म्हणू की आम्ही त्यांना सर्व करू शकणार नाही अशा प्रकारे बिलकुल नव्हती। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।